हाय, तर मी कोमल, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक केक बनवणार आहोत आणि तो केक आपण आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यातच बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर मी इथे मैदा घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे, थोडंसं हे मीठ घेतलेलं आहे, दूध, दही, तेल आणि हे माझ्याकडे चॉकलेट इसेन्स आहे। तुम्हाला जे इसेन्स आवडतं ते तुम्ही घेऊ शकता। आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा इथे घेतलेला आहे। तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आपण आपल्या ओटीजीला प्रीहीट करूयात। तर त्यासाठी मी टाइम इथे करत आहे 10 मिनिट्स आणि याला आपण आता 180 डिग्रीवर सेट करणार आहोत। मी इथे हे दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही साखर मिक्सरवर बारीक केलेली आहे, तर ती टाकूयात। याला छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण तेल टाकूया। तेही छान मिक्स करून घेऊयात। हे सर्व एकत्र झाले पाहिजे असं छान मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये आपण इसेन्स टाकूयात। माझ्याकडे हा चॉकलेट इसेन्स आहे, तर तुम्ही तुमच्याकडे जो इसेन्स असेल तो तुम्ही टाकू शकता। आता यामध्ये आपण मैदा टाकूयात। तो मी अगोदरच चाळून घेतलेला आहे, तो आता याच्यात टाकूयात। मी इथे थोडं मीठ टाकलेलं आहे। हा खायचा सोडा घालत आहे आणि ही बेकिंग पावडर घालत आहे। आणि आता याच्यात आपण दूध टाकणार आहोत। अगोदर मिक्स करून घेऊया, जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये घालणार आहोत दूध।
हे आणखीन थिक वाटत आहे. याच्यामध्ये आणखीन थोडं दूध घालूया आपण. याला आपल्याला लम्स फ्री असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात गुठळ्या अशा एकही राहिली नाही पाहिजे असं. आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी असली पाहिजे. आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. मी हा असा टीन तयार करून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी तेल टाकून मैदा असा डस्ट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हे सर्व बॅटर टाकून घेऊयात. आता याला आपण जरा असं टॅप करून घेऊयात. आता याला आपण 180 डिग्रीवर 30 मिनिटासाठी आपण याला आता बेक करून घेणार आहोत. चला तर मग हा आपला टीन आता OTG मध्ये ठेवून देऊया. हे बघा, ऑलमोस्ट आपले 10 मिनिट झालेले आहेत आणि आपला केक हा कसा फुलत आहे तुम्ही पाहू शकता. हे पहा, आपला आता टाइम हा संपत आलेला आहे आणि हा केक जरा क्रॅक झालेला आहे वरतून, पण फुलला छान आहे. तर आता आपण याचा टाइम पूर्ण झाल्यावर काढून बघूयात. तुम्ही आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे मी जे जे व्हिडिओज टाकेल ते तुम्हाला दिसतील. हा तुम्ही पाहू शकताय केक किती सुंदर झालेला आहे आणि याचा स्पॉन्जही बघा किती स्पॉन्जही झालेला आहे. हे पहा, याला वरतून जरी क्रॅक गेलेला असेल तरी चवीला तर खूपच छान झालेला आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.